कन्यादान. आज मयुरीचं लग्न होतं. पूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते. पूर्ण घर फुलांनी सजलं होतं. मयुरी तर एखाद्या परीसारखी दिसत होती. नाजूक, सुंदर, खूप खुश होती ती. तिचं ते चेहऱ्यावरचं मोहक हास्य तिचं सौंदर्य आणखीन खुलवत होतं. तिचा होणारा नवरा आभी तिच्याकडे प्रेमाने पाहत होता. काही दिवसापूर्वीच आभी तिला पाहायला आला होता आणि बघता क्षणीच त्याने लग्नाला होकार दिला होता. खूप सुंदर जोडी होती त्यांची. पण थोड्याच अंतरावर बळवंत उभे होते. मयुरीचे बाबा खूप कौतुकाने मुलीकडे पाहत होते. मयुरीच्या चेहऱ्याकडे पाहत ते भूतकाळात हरवले. मयुरीचा चेहरा तिच्या आईसारखाच होता. साधी, सरळ. तिची आई. मोठ्या थाटात लग्न झालं होतं त्यांचं. 1 वर्षाचा सुखाचा संसार झाला असेल त्यांचा. मग चाहूल लागली येणाऱ्या बाळाची. खूप जपायचे बळवंतराव त्यांना. पण प्रसूतीच्या वेळी अघटित घडलं आणि एका मुलीला जन्म देऊन तिने निरोप दिला या जगाला कायमचा. बळवंतराव कोलमडले होते. पण त्यांनी त्या निरागस मुलीकडे पाहिलं. तिचे ते डोळे आईला शोधत होते. त्यांनी तिला उचलून घेतले अगदी कुशीत. खूप रडले. पण शेवटच त्या दिवसानंतर त्यांच्या डोळ्यात आजही पाणी आलं होतं. त्यांचे डोळे भरून आले होते. भरल्या डोळ्यांनी कौतुकाने ते मुलीकडे पाहत होते. मयुरीने तिच्या बाबाकडे पाहिले. त्यांचे भरलेले डोळे पाहून तिचं मन भरून आलं. तिला आठवले जुने दिवस. तिचे बाबा हेच तिचे जग होते. जसं कळतंय तसं बाबाच तिची आई बनले होते. आईची आठवण तिला कधी आलीच नव्हती. तिला हे पण समजलं की तिच्या बाबांनी फक्त तिच्यासाठीच दुसरं लग्न केलं नव्हतं. किती काळजी करायचे बाबा. नोकरी सांभाळताना कधीच तिच्याकडे दुर्लक्ष केलं नाही. आजारी पडली की रात्र न झोपता तिच्या बाजूला बसून राहायचे. शाळेत सोडायला यायचे आणि एकटीला सोडून परत जाताना 4 वेळा वळून पाहायचे. मयुरीला पण बाबांबद्दल खूप जिव्हाळा होता. आपल्यानंतर त्यांची कोण काळजी घेणार. मयुरीचं मन अस्वस्थ झालं आणि तिला आठवला मागचा महिन्याचा प्रसंग. मयुरी झोपलेली होती. अचानक तिला कसल्याशा ओरडण्याचा आवाज आला. ती जागी झाली आणि पळतच बाबांच्या खोलीत गेली. तिचे बाबा समोर छातीला हात लावून कळवळत होते, तरफडत होते. तिला काय करावे सुचेना. बाबा काय होतंय. तिने पळत जाऊन पाणी आणलं. पण येईपर्यंत ते शांत झाले होते. हातातील पाण्याचा पेला अलगद गळून पडला आणि ती तिच्या बाबांना हाका मारू लागली, रडू लागली. आणि अचानक बळवंतरावांचे श्वास पुन्हा सुरू झाले आणि उठूनच बसले. मग मयुरी त्यांना बिलगून रडू लागली. हृदयविकाराचा एक झटका त्यांना येऊन गेला होता. कसेबसे वाचले होते ते. मयुरीला तो दिवस आठवला की अंगावर शहारा यायचा आणि डोळे भरून यायचे. त्या दिवसापासून तिचे बाबा तिच्या लग्नाच्या मागे लागले. विवाह संतांमध्ये चक्रा मारू लागले. मध्येच वकिलाकडे पण जायचे. जेवणाचे भान नाही की आराम नाही. सतत फक्त आणि फक्त तिच्याच लग्नाचा विचार. त्या चिंतेमुळे की काय त्यांची तब्येत पूर्ण ढासळली होती. डोळे आत गेले होते. चेहरा निस्तेज झाला होता. अशातच एक दिवस स्थल आलं. देखणा मुलगा, चांगली नोकरी, घरंदाज घराणा, सर्व काही एकदमच व्यवस्थित. त्यांच्याकडून लगेच होकार मिळाला. मयुरीने पण लाजून होकार दिला. तिच्या बाबांनी लगेच एका आठवड्याची तारीख काढली होती. सर्व काही एकदमच गडबडीत. मयुरी काही बोलली तर बोलायचे, मला लवकर माझी जबाबदारी पूर्ण करायची आहे. आता कन्यादानाची वेळ आली होती. भरल्या डोळ्यांनी आणि जड अंतकरणाने त्यांनी तिचे कन्यादान केले. जाताना खूप रडले दोघजण. मयुरीचे तर पाय निघत नव्हते बाबांना सोडून जाताना. पण तीही तर जगाची रीतच होती. मयुरी गेली. पाहुणे पण गेले. तिचे बाबा खूप वेळ एकाच जागी बसून होते. नंतर त्यांनी कागद आणि पेन घेतला. काही लिहू लागले. दुसऱ्या दिवशीच मयुरीला वाईट बातमी मिळाली. तिचे बाबा हे जग सोडून गेल्याची. ती आणि आभी लगेच निघाले. लोक जमले होते. मयुरी खूप रडली. तिचा बाबा निर्जीव पडून होता समोर. अंत्यविधी पार पडला. मयुरी अजूनही रडत होती. तेवढ्यात
तिचे लक्ष टेबलावर ठेवलेल्या चिठ्ठीवर गेले, ज्यावर पेपर वेट म्हणून तिची बाहुली ठेवली होती. तिने ती चिठ्ठी उचलली. खाली घर आणि जमिनीचे कागदपत्र होते, जे त्यांनी 2 आठवड्याआधी तिच्या नावावर केलं होतं. ती चिठ्ठी वाचू लागली. माझी छकुली, तू आधी डोळे पुस. तुला माहीत आहे, मी तुला रडताना नाही पाहू शकत. एक ना एक दिवस हे होणार होतं. नको रडूस. मी खरंच खूप भाग्यवान आहे, कारण या जगात मुलीचा बाप असणं ही भाग्याची गोष्ट आहे. पण मला तुझी आई आणि बाबा हेही दोन्ही बनून राहता आलं. खूप समजूतदार निघालीस ग तू. कधीच आईचा हट्ट नाही केलास. तरी पण माझ्याकडून काही कमी राहिले असेल तर माफ कर पोरी. तुला आठवत असेल, त्या दिवशी मला हृदयविकाराचा झटका आला होता. खरं तर तेव्हा मी हे जग सोडलं होतं. माझ्यासमोर अंधार पसरला. माझ्यासमोर रेड्यावर बसलेला काळाकुट्ट धिप्पाड व्यक्ती होता. त्याचा हात मृत्यूपाश होता, जो माझ्याभोवती आवळला जात होता. मी हात जोडून त्यांना विनंती केली आणि फक्त 1 महिन्यासाठी हे शरीर मागून घेतलं. माझी विनंतीने नाही पाहून तुझी आर्तसाद ऐकून त्यांनी मला वेळ दिला. मागचा महिनाभर जो तुझ्यासोबत होतो, तो फक्त माझा आत्मा होता, ज्याचं शरीर उधारीवर शिल्लक होतं. पण माझं काम झालं आता. वकिलाकडून सर्व मालमत्ता तुझ्या नावावर केली आहे. पण मला जे हवं होतं ते मिळालं. मी कन्यादानच पुण्य मिळवलं. यातच सर्व काही आलं. आणि आता डोळे पुस. आनंदाने आयुष्य जग. सर्वांना सुखी आणि आनंदात ठेव. माझा आशीर्वाद सतत तुझ्यासोबत राहील. सुखी राहा पोरी. तुझाच बाबा. मयुरीचे अश्रू थांबत नव्हते. तिचे बाबा तिच्यासाठी मृत्यूकडून पण वेळ काढून थांबलेले होते, ते पण तिचे कन्यादानासाठी. एका मुलीचा बापच हे करू शकत होता. तेवढ्यात तिच्या खांद्यावर हात पडला. मागे अभि होता. त्याने तिचे अश्रू पुसले आणि बोलला, मी तुझ्या डोळ्यात अश्रू नाही पाहू शकत. मयुरी तिला बिगडली. पिता नंतर आता पतीच तिचं सर्वस्व होता. धन्यवाद.